आज कुठे? सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या-फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळ असो नी तर रात, हाफ पॅन्ट ना टी-शर्टवर राहणारी मी आज थोडं सज-धज के कुठे चालले? कामं असल्याशिवाय आपू काही रेडी होत नाही. तसं तर रेडी व्हायला फार आवडतं. पण आळसापुढे कुणाचं काय चालतं हो? तुम्ही आवडीने व्हिडिओज बघता, कमेंट शेअर करता, त्याच जोरावर वेगवेगळे नवनवीन ब्रँड्स आपल्यासोबत जोडले जातात. त्याच कामासाठी आज बाहेर निघाले. नाहीतर मी राहिली घर कोंबडी. घर सोडून आपल्याला बाहेर निघायचं म्हणजे डोक्यावर दगड आपटल्यासारखं. यो स्कर्ट नंदेनं वृंदावनच्या आणलाय. 5 महिन्यानंतर आज उद्घाटन झालंय. रोहित पांड्या दिसले का? नाही? असतील तर दिसतील ना. असे पांचट जोक मारून मी निघाले पुढे. कॉलेजला होतो तर स्ट्रीट शॉपिंग म्हणजे फुल प्लॅनिंग. कधी जायचं, काय काय घ्यायचं, पूर्ण दिवस फिरायचं, कुठे खायचं, सगळं काही. आणि हे सगळं करून पण थकवा, कंटाळा हे काही नसायचं. आता मिंत्रा, फ्लिपकार्ट, Amazon, नायका, ई-कॉमर्सने वाट लावून टाकले. सगळा काय घर बसल्या. दोन्ही गोष्टींमधला कम्फर्ट आणि आनंद मात्र खूप वेगळा आहे. आज ठरवूनच गेलत्या मस्त शॉपिंग करायची. घराबाहेर पडत नाही ना तोवर नाही शिकत आपण. आता माझंच पहा ना, आजूबाजूने जाणाऱ्या प्रत्येक ग्रुपमध्ये वेगवेगळं डिस्कशन. फॅमिली असेल तर अजून काहीतरी वेगळंच कानावर पडायचं. एक मुलगा छान इयरिंग्स चूज करत होता. आईसाठी, बहिणीसाठी किंवा गर्लफ्रेंडसाठी असावेत. वेगवेगळे कपडे, ज्वेलरी, बॅग्स सगळं काही असं डोळ्यासमोर. आणि हे सर्व पाहताना डोळ्यात असलेला तो आनंद. मला ना हल्ली सिच्युएशन्स ऑब्झर्व्ह करायची खूप सवय लागली. काही दिसलं, पाहिलं की त्याबद्दल चांगल्यात चांगली स्टोरी माझ्या नजरेसमोर बनत जाते. एवढं कळतंय, की बाहेर फिरून, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटून आपण खूप छान फील करतो. तरीही मी का तेवढी बाहेर पडत नाही मलाच कळत नाही. तुम्हाला काय वाटतं? मला कॉमेंटमध्ये सांगा ना. चर्चगेट, साऊथ बॉम्बे इकडे फिरायची ना एक वेगळीच मज्जा आहे. इथलं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे ना, की बघतच राहावंसं वाटतं. आणि इथे पण वेस्ट साईड होतं. इतकं मोठं बापरे! पण मी एक राउंड मारला. हे आपण एक प्लॅन बनवू शकतो. जेव्हा कधी तुम्हाला मला आपल्याला जमेल आपण इकडे भेटूयात ना. स्ट्रीट शॉपिंग करू, मस्त रस्ते फिरू, काहीतरी खाऊ आणि गप्पा पण. काय वाटतं? आपली एक हलकी-फुलकी भेट. मज्जा येईल. मला प्लीज कमेंट करून सांगा. आजसाठी एवढंच. आपण भेटू नक्कीच आणि लवकरच.